mahaelection.gov.in वर आपण कर्मचाऱ्याचा फोटो कसा अपलोड करावा ते पाहत आहोत। क्रोम ब्राउझरमध्ये आपण महाइलेक्शन असं टाईप केल्यावर या पेजवर आपण येणार आहोत। इथे आपला युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून आपल्याला वेबसाईटवर लॉग इन करायचं आहे। या ठिकाणी मी कॅप्चा टाकून घेतो। कॅप्चा टाकलेला आहे, लॉग इन करून घेतो। लॉग इन केल्यावर आपण अशा पेजवर येणार आहोत। या ठिकाणी आपल्याला वरती वेगवेगळ्या टॅब दिसतात, त्यामध्ये आपण पोलिंग स्टाफ या टॅबला टच करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये अपलोड फोटो या टॅबला क्लिक करायचं। अपलोड फोटो याला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येतो। त्यामध्ये आपण आपल्या कर्मचाऱ्याचा एम्प्लॉई ID सिलेक्ट करून त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याचा एम्प्लॉई ID टाकायचा आहे। एम्प्लॉई ID आपल्या सर्वांचा तयार झालेला आहे आणि तो स्टाफ ची एंट्री आपण केलेली त्यामध्ये तो आहे, तिथून आपल्याला तो घेता येईल। तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे। मी कर्मचाऱ्याचा एम्प्लॉई ID टाकून घेतो। एम्प्लॉई ID पूर्ण टाकल्यानंतर त्या ठिकाणी कर्मचाऱ्याचं नाव सुद्धा आपल्याला सिलेक्ट करायचं असते। या ठिकाणी पूर्ण एम्प्लॉई ID व्यवस्थित टाकलेला आहे। बाजूला क्लिक केल्यावर परत एक टॅब दिसते आपल्याला, त्यामध्ये आपल्याला आपल्या कर्मचाऱ्याचं नाव सिलेक्ट करायचं आहे, ज्या कर्मचाऱ्याचा फोटो अपलोड करायचा आहे। मी आधीच या कर्मचाऱ्याचा फोटो अपलोड केलेला आहे, परंतु ही प्रोसेस तुम्हाला मी सांगत आहे। अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी कर्मचाऱ्याच्या नावाला क्लिक केल्यावर आपल्याला खाली अशी माहिती येते आणि या फोटोचा जो रकाना आहे तो ब्लँक येतो। मग आपण खाली जे चूज फोटो या ठिकाणी जाऊन आपल्या गॅलरीमधला जो फोटो आहे तो फोटो आपण चूज करून या ठिकाणी अपलोड करू शकतो।